आणि आज स्पर्धेचा अंतिम दिवस आणि जमलेल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं राजेश भोईर आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. सेकंडवरती किरण पाटील आहेत, 9 सेकंडला महेश वेहले ही सलामीची जोडी. तर पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे गोलंदाज विनोद पाटील. एक दर्जेदार मॅच ज्या मोठागाव संघानं एक इतिहास रचला या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना जल्पेश भोईरनं 2019 सर्वात जलद अर्धशतक ज्यांना टेनिस क्रिकेट जगताला दाखवलं. तब्बल 10 चेंडूमध्ये 50 धावा आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील ठोकले बॅटिंग करताना जल्पेश भोईरनं. तर त्याचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो मोठा गाव मध्ये. यावी सलामीसाठी किरण आणि महेश आलेत. तर पहिल्या षटक घेऊन विनोद तयार होते. पंचांना ग्रीन सिग्नल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इथनं 4 षटकं पूर्ण करावी लागतील. तर गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. ओव्हर द विकेट, लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइडला बॅटमॅन वळवत असताना चेंडू जातो डीप मध्ये आणि अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक तिथे पुढे सरकलेत. तोपर्यंत टीमची टोटल 1-1 इथे मध्ये सुरू होतीये आणि आपण इन्व्हाइट करतोय हर्षद सावंगे या व्यक्तिमत्वाला या मंचावरती या व्यासपीठावरती तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. तर गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विनोद पाटील. ओव्हर द विकेट. अतिशय चांगला चेंडू, खुलवट टप्प्याचा चेंडू, तेवढ्याच वेगानं त्याला उत्तर दिलंय आणि चेंडू सरस जाईल. आता मात्र लॉंग ऑन आणि मिड विकेट मध्ये जो गॅप होता काऊ कॉर्नर त्याला बीट करून सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी भगवा चौकार. येडेकर यांचे ते शुभागमन झालंय. तर या काका मंचावरती व्यासपीठावरती तुमचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर पहिल्याच बॉलवरती चौकारांना सुरुवात केली आहे आपल्या इनिंगला. आपल्या डावाला बॅटिंग करत असताना महेश वेहले तुम्हाला पाहायला मिळतोय. तर इथे देखील ऑन साइडला चेंडू अतिशय वेगानं जात असताना अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिड विकेटला. तोपर्यंत 2 धावा इथे इझिली पूर्ण केल्या जातील. तर धावफलक 2 एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 6 तुम्हाला पाहायला मिळते. पहिली सिंगल आली किरणच्या बॅटमॅन, नंतर चौकार, नंतर पुन्हा एक सिंगल. महेश वेले सलामीसाठी आलेत. तर P1चं षटक आहे. धावा बनवाव्या लागतील बॅटिंग करत असताना. मग किरणला नेहमीच संयमी खेळासाठी जाणलं जातं. नेहमीच थोडासा वेग घेतलाय सुरुवातीला या खेळाडूनं. तर नंतर आपला स्टँडर्ड मात्र दाखवलाय. ऑन साइडला चेंडू जातो डीप मध्ये. तर सोनापाडा आणि अगसनचे कॅप्टन इथे आलेत. तर राकेश दादा आता आमचे मान्यवर सज्ज आहेत ड्रॉसाठी. तर मी राकेश कुंभार पडलेगाव टीमचे कॅप्टन लगेच तुम्हाला इथे पाठवायचे आहेत. कारण हे षटक पूर्ण झाल्यानंतर लगेचच आदर्श पडलेगाव आम्ही ड्रॉ करणार आहोत. तर मी तुमचा कॅप्टन किंवा तुमचा एखादा प्रतिनिधी लगेच पुढे सरकवायचा. तर स्वप्नील येत आहेत. तर लगेचच कॉमेंट्री बॉक्समधनं इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हा. स्वप्नील म्हात्रे. गोलंदाज तयार. तर इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. झेल टिपला जाईल का? यस. आणि कॅप्टन आहेत बरोडी टीमचे. चेंडू खाली आणि चांगला झेल तिथे टिपला गेलाय आणि फलंदाज मात्र बाद होईल. आणि पहिला धक्का महेश वेहलेच्या नावानं लागलाय मोठा गाव या संघाला. सोनाली भोईर तिचा हा आवाजाचा गोडवा तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो आमच्या डीजेच्या माध्यमातून. मग चांगला कमबॅक केलाय गोलंदाजी करताना विनोदनं. तर नवीन फलंदाज नाशिक एंडला जल्पेश भोईर. तर इथे लाईन खराब होती, फुलटॉस होता, पूर्णपणे त्याचा फायदा उचललाय किरण पाटीलनं आणि चेंडू सरळ जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरनं. चेंडू ट्रॅव्हल होतोय आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार.
ड्रॉ केला जाईल या स्पर्धेचे म्हणजे यशस्वी शिल्पकार राजेशदादा भोईर त्यांच्या शुभ हस्ते आम्ही ड्रॉ करतोय. तर आमच्या स्क्रीनवरती ड्रॉ देखील तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेचे यशस्वी आयोजक राजेशदादा भोईर त्यांच्या शुभ हस्ते ड्रॉ इथे आम्ही करतोय. तर अगस्टनचे कॅप्टन तिथे आहेत, सोनापाड्याचे कॅप्टन आहेत आणि पडलेगावचे कॅप्टन आहेत स्वप्नील म्हात्रे. तर ड्रॉ करायचं आहे राजेशदादा, तुमच्या शुभ हस्ते आम्ही त्या चिठ्ठ्या उडवतोय. तर लक्षात घ्या, बाय टू नेक्स्ट मॅच एका चिठ्ठीवरती लिहिलंय आणि ती टीम पुढे सरकेल आणि 2 चिठ्ठ्या ज्या आहेत त्यामध्ये मॅच असलेले म्हणजे ते दोन्ही संघ खेळतील. तरी ते ड्रॉ केला जातोय. पाहिजे इथे बाय कोणाला मिळेल. तर अमर आहेत, केजू आहेत, स्वप्नील आहेत आणि इथे ड्रॉ नशिबाचा कौल लागलाय तो म्हणजे सोनापाडा या संघाच्या बाजूनं. आज भरपूरच नशीब साथ देत आहे आणि इथे सोनापाडा नेक्स्ट राऊंडसाठी क्वालिफाय झाली आहे. तर इथे टॉस देखील लगेच केला जाईल. नामदेव बेडेकर यांच्या शुभ हस्ते टॉस तिथे आम्ही करतोय. तर थांबायचं आहे. स्वप्नील आणि केजू 4 षटकांची मॅच यानंतर तुमच्या समोर येईल. आदर्श पडलेगाव वर्सेस उमसाई आगासन. तर नामदेव बेडेकर की ज्यांचं क्रिकेटवरती प्रेम आहे त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल तिथे केला जातोय. तर थोडंसं फास्ट टॉस करून घ्या, लगेचच आपण मॅचच्या दिशेने वळणार आहोत. तर टॉस तिथे होतोय आणि नाणेफेकी इथे जिंकली आहे ती म्हणजे आगासन आणि निर्णय केजू फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते म्हणजे आदर्श पडलेगाव टीमला. तर पहिल्याच बॉलवरती पहिल्या दिवसामध्ये जो खेळ दाखवला तो आज देखील इथे मी दाखवणार आहे. ही स्वप्न घेऊन जल्पेश भोईर आलाय आणि षटकाराने त्यांना सुरुवात केली आहे. कारण आज निलेश म्हात्रे सारखा एक मोठा खेळाडू टीम मध्ये नाही आहे ज्याच्या नावानं कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट जाणलं जातं, ज्याच्या नावानं मोठा गाव संघाला ओळखलं जातं आणि तो खेळाडू संघामध्ये नाही आहे. तर मग जल्पेश आणि किरण इथे पाहिजे आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत. दमदार सुरुवात झाली आहे. जल्पेशच्या बॅटमधनं गोलंदाज तयार. तर इथे देखील चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू सीमारेषा बाहेर जातोय लॉंग ऑनच्या वरनं. बिग हिट, षटकार. थँक्यू डीजे. तर 6 बॉल 6 आधी दाखवले होते आणि तीच इनिंग कंटिन्यू करताना मी तर मला आता 2 बॉल 2 आलेत म्हणजे 8 बॉल आणि 8 षटकार या टुर्नामेंट मध्ये सलग ठोकलेत. तर एकदा टाय होऊ द्या फलंदाज जल्पेश भोईर साठी. मिस्टर जीटीसी ऑन फायर. आधी कुठल्या 10 बॉल 50 आणि 600चा स्ट्राईक रेट जवळजवळ आता ठेवतोय तो म्हणजे जल्पेश भोईर. तर प्रेशर आहे विष्णुवर्धी, पाहिजे कमबॅक करतील का. तर इथे देखील 9 चेंडू आणि 9 षटकार. यावी क्षेत्र निवडला डीप लॉंग ऑन. जल्पेश भोईर इथे वेगळ्याच रंगात पाहायला मिळतोय. बिग हिट, षटकार. थँक्यू डीजे. तर समोर एक अतिशय चांगला गोलंदाज आहे तो म्हणजे विष्णू पाटील, ज्याच्याकडे अनुभव आहे. मध्ये ते विष्णू पाटीलला काहीतरी करावा लागेल कारण आता 3 बॉल 3 षटकार आलेत. जल्पेश भोईर थांबायचं नाव इथे घेत नाही आहे. त्याच्या बॅटवरती देखील जीटीसीचा लोगो तुम्हाला पाहायला मिळतोय आणि जीटीसी जेवढ्या फॉर्म मध्ये आहे त्यापेक्षा जास्त वेगानं पुढे जातोय. षटकार. तर 3 बॉल आणि 3 षटकार इथे मारलेत बॅटिंग करताना जल्पेशनं. तर यावेळी अँगल बदललाय, दडपण वाढलंय. राऊंड विकेट. तर इथे देखील फुल टॉस. यावेळी एलिव्हेशन कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे झेल टिपला गेलाय आणि 3 बॉल 3 षटकार लगावले होते. मग तदनंतर जल्पेश भोईर इथे बाद होतोय आणि जसे राऊंड विकेट आले हा देखील फुल टॉस होता. संधी होतील जल्पेशला. मग एलिव्हेशन थोडं कमी मिळालं आणि जल्पेश भोईरचा एक अविस्मरणीय डाव, एक अविस्मरणीय खेळी इथे संपुष्टात येते. मग आपल्या टीम साठी शॉर्ट अँड स्वीट इनिंग दाखवताना एक मोठा धमाका जल्पेश भोईरच्या बॅटमधनं मैदानात झालाय.
डीजे. तर काय बॅटिंग केली जल्पेश भोईरनं आणि टाळ्यांच्या गजरात त्याचे ते स्वागत होत असताना 3 बॉल 3 षटकार इथे दाखवले. आधी 6 बॉल 6 म्हणजे 9 बॉल आणि 9 षटकार. जल्पेशच्या बॅटमधनं टेनिस क्रिकेट जगताचा डोंबिवलीचा हा सर्वात मोठा विक्रम जल्पेशच्या नावावर. तर इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे देखील टिपला गेलाय चांगला झेल आणि अजून एक फलंदाज इथे बाद होईल किरण आणि ह्या लागलेला मात्र तिसरा धक्का. मोठा गाव्या संघाला फलंदाज बाद आणि चांगला कमबॅक करतोय गोलंदाज विष्णू पाटील. थँक्यू डीजे. तर आत्ता मात्र या षटकातील एक अंतिम चेंडू बाकी आहे. पाहिजे या षटकामध्ये 3 बॉल 3 षटकार आले. आता 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत. तर आता पाहिजे ते विकेट ट्रिक कंप्लीट करेल का? कारण हॅट्रिक बॉल आहे. इज द क्रिकेट ज्याच्यामध्ये अनेक चढाव आणि उतार तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळत असतात. तर गोलंदाज सज्ज आहे विष्णू पाटील हॅट्रिक बॉल घेऊन. तर इथे लाईन खूप चांगली होती. इथे चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. पहिल्या 3 बॉलवरती युद्ध जिंकलं फलंदाज जल्पेश भोईरनं. नंतर जल्पेशला बाद केलं फलंदाज किरण पाटीलला आणि ते मात्र शांत केलंय नवीन आलेला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय नितीन म्हात्रे आणि तो देखील इथे बीट होतोय. तर 2 षटकांचा खेळ झाला. पूर्ण धावा खूप चांगल्या आलेत. पहिल्या षटकामध्ये 13 P1 मध्ये जसं P1 पूर्ण झालं आणि आक्रमणाला सुरुवात केली मोठा गावनं आणि ते धावा बनवल्या 18 आणि आफ्टर 2 ओव्हर्स 15.50 31 धावा 3 गडी बाद मोठा गाव. एक हौस माझे घरवाल का माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. सांग तुझे मनान काय करतय DJ Vaibhav in the mix. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा Thank you, DJ. माझं वर्ग. तर 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात. तब्बल 4 षटकार पाहायला मिळाले, 1 चौकार पाहायला मिळाला आणि आक्रमण इथे सातत्यानं सुरू ठेवलंय. तर इथे गरज आहे कमबॅकची प्रयत्न करावे लागतील. मी म्हणाल आता येणाऱ्या गोलंदाजांना. कारण मी नेहमीच सांगत असतो कधी यश मिळेल या क्रिकेटमध्ये तर कधी अपयश, कधी सुख तर कधी दुःख. रडला तरी चालेल हरकत नाही. आपल्या स्वप्नांमागे धावणं सोडू नका. लाखो वेळा हारा लाखो वेळा जिंका पण प्रयत्न सोडू नका. काही झालं तरी मोडू नका. थोडे क्षण राहिलेत यश वाट पाहते तुमची. फक्त प्रयत्न सोडू नका. त्यामुळे ते संघर्ष करावा लागेल गोलंदाजी करताना. तो भरोडी की या टीमला भिवंडी नगरीतनं जो मोठी स्वप्न घेऊन दाखल झालाय मग त्यांची स्वप्न आम्ही उद्ध्वस्त करणार हा देखील निश्चय मनीमध्ये बागलाय मोठा गाव संघांना. तर 2 मोठे संघ अनेक मोठा संघर्ष. तर पहिलाच बॉल इथे मात्र सरळ जाईल डीप लॉंग लेग रिजनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. तो म्हणतात रन इथे मिळतील. तब्बल 2 धावा आणि लेग बाईज इथे जय पवार यांचा इशारा. तर 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहेत 33. इथनं मी मला 11 चेंडू शिल्लक आहेत. जर 50च्या आतमध्ये रोखलं तर मी मग कमबॅक केला भरोडी टीमला. मध्ये इथे हेच टार्गेट जर 55 पर्यंत पोहोचवलं तर मी मग जल्पेशची मेहनत, किरणची मेहनत, महेशची मेहनत इथे यशस्वी झाली आहे. तर इथे टप्पा चांगला आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सोपा साधा झेल इथे सोडला गेलाय आणि जीवनदान मिळत आहे फलंदाज मयूर भोईरला. तर 1 धाव देखील इथे मिळेल. जीवनदान मिळाल्यानंतर आयुष्यमान भवनचा आशीर्वाद त्याला लाभलाय म्हणजे त्याचा किती फायदा इथे उचलला जाईल बॅटिंग करताना मयूर भोईरच्या माध्यमातून. खूप मोठा प्रयत्न इथे करतात बाळाराम की ते धावा कशा प्रकारे रोखल्या जाव्या आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय.
यष्टा उद्ध्वस्त झालेत आणि ते परतावं लागतंय. बॅटिंग करत असताना चौथ्या क्रमांकाचा फलंदाज नितीन म्हात्रे मैदानात बाहेर जातोय आणि मोठा गाव क्रिकेट संघाला लागलेला निलेश म्हात्रेच्या अनुपस्थितीमध्ये हा चौथा धक्का. सांग तुझे मनात काय करतय कोणी देशीने कोणी गावीने सांग तुझे मनात काय करतय. DJ Vaibhav in the mix. गोव्याच्या किनाऱ्यावर रत्नागिरीला तर गोलंदाज इथे आता मात्र सज्ज झालेत. बाराम खूप चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय. इथे मात्र चेंडू सरळ जाईल. यष्टीरक्षक आणि शॉर्ट फायनलला बीट करून ज्यावेळी कमबॅक झाला होता अशा मुवमेंटला चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर टाकला गेलाय आणि तो चेंडू यष्टीरक्षक कव्हर करू शकले नाहीयेत आणि 1+4 अशा तब्बल 5 धावा आणि या 5 धावा मॅचला कलाटणी देणाऱ्या ठरू शकतात ज्या एक्स्ट्राच्या माध्यमातून आलेत. आणि 5 रन संघ आता खूप वेगाने पुढे जातोय. टीमची टोटल फलकावरती 39-39. गोव्याच्या किनाऱ्यावर रत्नागिरीला नेशील का? गोव्याच्या किनाऱ्यावर रत्नागिरीला नेशील ना? थँक्यू डीजे. तर इथे लाईन चांगली आहे. या आधी जे चेंडू जे टाकले ते नक्कीच डावा स्टिकच्या बाहेर होते आणि इथे मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरनं पडल्यानंतर चेंडू थोडीशी उसळी घेतोय आणि फलंदाजाला ऑफ साईडला खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं जात आहे आणि त्याचाच फायदा इथे उचलला जातोय. तर एक फिल्डर आता मात्र जे डीप बॅकवर्ड लागले होते त्यांना 30 या सर्कलच्या आतमध्ये आणलं जात आहे. तर एक क्षेत्ररक्षक आता तैनात केला जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला ज्या टप्प्यावरती चेंडू इथे हाताळला जातोय. तर पाहिजे इथे कशा प्रकारे फलंदाज नक्कीच गोलंदाजाची रणनीती इथे मोडून काढेल की गोलंदाजांना आखलेलं हे चक्रव्यूह त्यामध्ये फसले जातील फलंदाज. तर इथे देखील लाईन खूप चांगली आहे. एक एक्स्ट्राचा जो चौकार आला त्या चौकारानं खूप काही बदलवलं या मॅचमध्ये. कारण मागच्या 2 षटकामध्ये 31 जरी आल्या असल्या तरी या गोलंदाजानं खूप चांगलं षटक हाताळलं होतं. मग तदनंतर कुठेतरी जो एक्स्ट्रा बेनिफिट मिळाला तो खूप महत्वाचा आहे. मग अंतिम चेंडू आहे. कमबॅक देखील खूप चांगला केला बाराम पाटीलला. गोलंदाज तयार. तिथे पंचांनी थोडंसं थांबवलंय कारण जे फिल्डर आहेत शॉर्ट फाईन लेगला यष्टीरक्षकाला बॅकअप देण्यासाठी ते आधीच प्रॉपिंग क्रीजच्या आतमध्ये येत आहेत. त्यामुळे तशा गोष्टी तुम्ही करू नका. आणि अंपायर ऑफिशियल्स आहेत त्यामुळे घारीसारखी तीक्ष्ण नजर आणि मोरासारखे सूक्ष्म कान आहेत जय पवार यांचे आणि ते प्रत्येक गोष्टीवरती लक्ष आहे. तर इथे चेंडू खुलवा टप्प्याचा होता. चेंडू सरळ येतो लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे. दुसरा धावेचा प्रयत्न गरज होती का? इथे मात्र परतावा लागेल की काय? मग इथे फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद होतोय मयूर भोईर आणि इथे लागलेला मात्र हा 5वा धक्का मोठा गाव्या संघाला. तर बाराम पाटीलचं कौतुक करेल ज्यांना वाईटच्या 5 धावा जरी आल्या असल्या तरी त्याने या षटकामध्ये रन खर्च केलेत फक्त आणि फक्त 9 आणि 3 षटकांचा खेळ झाला पूर्ण आणि धावा फलकावरती आफ्टर 3 ओव्हर्स 13.33 40 धावा म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये मॅच बॅलन्स आहे. आणि येणाऱ्या षटकामध्ये जर 10 पेक्षा कमी धावा खर्च केल्या तर बरोडीची स्ट्रेंथ आहे त्यांची मजबूत बॅटिंग लाईन त्यामुळे 50 धावेचा पल्ला पार देखील करू शकतोय. त्यामुळे पाहायचंय इथे कितीपर्यंत रोखलं जाईल ते म्हणजे मोठा गाव या संघाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना. माझे एकवीरा माऊलीचा दर्शन घ्यावाल का? रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्क करते. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्क करते. कोणी देशी देशी कोणी गावी देशी सांग तुझे मनाला काय झालं? कोणी देशीने कोणी गावीने सांग तुझे मनात काय करतंय. कोणी देशीने कोणी गावीने. थँक्यू डीजे. थोडंसं फास्ट खेळा. आता मात्र 18 बॉलमध्ये 40 आलेत. इथनं जिम्मेदारी जबाबदारी स्वीकारावी लागेल बॅटिंग करताना परेश भोईरला जे स्वतः स्ट्रायकिंगवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर 7व्या क्रमांकावरती वीरनाथ म्हात्रे तुम्हाला पाहायला मिळेल. तर MS धोनीची आठवण कुठेतरी होते. वीरनाथ म्हात्रेकडे पाहिल्यानंतर 2007ला MS धोनीनं पदार्पण केलं. हीच हेरकट होती आणि त्यानंतर अनेक वर्ष
त्यानं खूप चांगला खेळ भारतीय टीमसाठी केला आणि आज देखील भारतीय संघातील एक महत्त्वाचं स्थान आहे MS धोनीला. एक सफल यष्टिरक्षक, यशस्वी संघनायक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला वेल फिनिशर. आणि ते देखील तेच काम करायचं वीरनाथला आणि परेशला. कारण अंतिम षटक आहे. पहिला चेंडू इथे मात्र यष्टिरक्षण चांगलं झालंय. धाव घेण्याचा मानस, डायरेक्ट हिट. तर इथे चुका करतोय मैदानाच्या आतमध्ये भरोडी संघ. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा. तर इथे चुकीची फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. तर या 2 धावा देखील खूप मोठं बेनिफिट देतील. कारण गोलंदाजीसाठी स्वतः कॅप्टन आलेत अजय पाटील. नाही की ज्यावेळी भरोडी संघ खेळला त्यावेळी देखील उल्लेख केला होता की यंग टॅलेंट आहे, यंगस्टर आहेत भिवंडी परिसरातील जे खूप चांगली कामगिरी करतात. आणि अजय पाटील देखील त्यापैकी एक आहे जो खूप कमी वयामध्ये भरोडी सारख्या बलाढ्य टीमला लीड करतोय ॲज अ कॅप्टन. बजेट स्ट्राईक मिळाली आहे, त्याचा किती फायदा तर इथे उचलला जाईल. अजय तयार. तर इथे फटका फसलाय, चेंडू उंच जातोय. यष्टिरक्षकांना कॉल केलाय की माझा झेल आणि मी घेणार. आणि इथे फलंदाज मात्र बाद होतोय तो म्हणजे परेश भोईर. आणि हा 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय. धावा खूप चांगल्या आहेत, फक्त या षटकामध्ये काहीतरी करायचं आहे बॅटिंग करणाऱ्या वीरनाथला. आणि आता नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये इन होतोय हेमंत. थँक्यू डीजी. तर पाहिजे 4 षटकामध्ये कितीची टोटल इथे पाहायला मिळेल. 42 मध्ये लावले गेले. 4 चेंडू अजून बाकी आहेत. कमबॅक करतोय अजय. तर इथे देखील लाईन खूप चांगली आहे. जर या टप्प्यावरती चेंडू हाताळला गेला, तुमच्याकडे गती असेल तर तुम्ही नक्कीच फलंदाजाला बांधून ठेवू शकताय. आणि इथे देखील तेच झाला. एक अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय. ज्यावेळी 7व्या 8व्या क्रमांकाचे फलंदाज तुमच्या समोर असतात त्यावेळी तुम्हाला याच टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागते. म्हणजे वीरनाथला इथे करावं लागेल कमबॅक. आक्रमण त्याच्या बॅटमध्ये इथे गरजेचं आहे. सिंगल डबल जरी आल्या तरी धावा चांगल्या बनवू शकतात मोठा गावसाठी. तर इथे फुल टॉस, फायदा उचलताना नाहीये. स्वतः अजय येतो चेंडू खाली आणि अजून एक खूप सुंदर आणि चांगला झेल. आणि फलंदाज इथे बाद होईल. तर त्यात मोठा गाव संघाचा धोनी वीरनाथ मात्रे मैदानात बाहेर येत असताना. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर जो नवापाडा वर्सेस आगासन सामना झाला, 48 करायच्या होत्या. मोठ्या फरकानं ती मॅच जिंकली होती. इझिली सामना पार केला होता. आगासन टीमनं धावेंचं लक्ष गाठत असताना तर इथे पाहिजे की तिचं लक्ष फलकावरती लावेल मोठा गाव. तर इथे स्विच हिट, व्हॉट अ शॉट. हेमंतच्या बॅटमधनं या टुर्नामेंट मधला सर्वात दूरवर पल्ल्याचा षटकार. आउट ऑफ द पार्क, लॉंग लॉंग बिग वे, मेगा 6. थँक्यू डीजे. तर षटकारांना धावफलक इथे आता अतिशय वेगाने पुढे जात आहे. 48-48. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि निर्णायक क्षणाला आलेला हा षटकार या मॅच मध्ये अमूलाग्र बदलाव घडवून आणतोय. कारण जो कमबॅक केला बाराम पाटीलनं, जो कमबॅक केला अजयनं, मग आता हा षटकार त्याच्यावरती पाणी फिरताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ते काय बॅटिंग केली आहे हेमंतनं. 8व्या क्रमांकावरती आलेला फलंदाज रिव्हर्स मध्ये षटकार दाखवतोय. हेच तर डोंबिवली क्रिकेटचं स्टँडर्ड आहे. 11व्या क्रमांकाचा फलंदाज देखील येऊन मॅच फिनिश करू शकतो. म्हणून पूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या डोंबिवली क्रिकेट जगताच्या स्टँडर्डला, त्यांच्या खेळाला, त्यांच्या डिसिप्लिनला एक वेगळा रिस्पेक्ट दिला जातो. तर बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण हा चेंडू नक्कीच रिटर्न येणं थोडंसं कठीण आहे. कारण परतीचा प्रवास खूप दूरवरून करावा लागतोय. मग मॅच बॉल इथे परत आलाय. कारण जसा चेंडू बॅटवर आला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होता. टायमिंग आणि ताकदीचा सुरेख संगम तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजे हेमंत भोईरच्या बॅटमधनं. तर अंतिम चेंडू शिल्लक आहे. पाहिजे 50 धावा पूर्ण केल्या जातील का? अजय तयार होते ओव्हर द विकेट. तर पुन्हा एकदा स्विच हिट, रिव्हर्सचा वापर. मात्र यावेळी यश मिळालं नाहीये. आणि इथे कमबॅक करतोय
भरोडी टीमचे संघनायक कॅप्टन अजय पाटील. तर 2 षटकामध्ये 31 होत्या, तर तिसऱ्या षटकामध्ये आल्या 9 धावा, चौथ्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्या 8, म्हणजे स्लॉगिंग ओव्हरमध्ये फक्त 17 रन खर्च केलेत. तर ज्या नक्कीच 5 धावा एक्स्ट्रा आलेत त्या धावीकडे माझं लक्ष असेल. त्या धावेमध्ये इथे किती परिवर्तन, किती आमूलाग्र बदलाव घडेल हे या मॅचमध्ये पाहायचे आहे. मध्ये भरोडी येता मैदानी जोश मर्दानी वादळावानी जंग नाव ऐकून शान पाहुनी दुनिया होते या दंग. येता मैदानी जोश मर्दानी वादळावानी जंग नाव ऐकून शान पाहुनी दुनिया होते या दंग. मोठा गाव क्रिकेट संघ, मोठा गाव क्रिकेट संघ, मोठा गाव क्रिकेट संघ, मोठा गाव क्रिकेट संघ. या संघाची मोठी आहे पहिचान, आई गाव देवीचं वरदान. पुंडलिक म्हात्रे मोलाचं औषण, दीपेश म्हात्रेंची साथ अर्पण. संयोगानं यांच्या मनोबळानं नाही कोणतं प्रतिबंध, नाव ऐकून शान पाहुनी दुनिया होते या दंग. संयोगानं यांच्या मनोबळानं नाही कोणतं प्रतिबंध, नाव ऐकून शान पाहुनी दुनिया होते या दंग. मोठा गाव क्रिकेट संघ, मोठा गाव क्रिकेट संघ, मोठा गाव क्रिकेट संघ, मोठा गाव क्रिकेट संघ. गणेश भोईर शोभतो कॅप्टन, निलेश म्हात्रे नावाचा तुफान. मयूर किरण हुकमाचे बॅट्समॅन, जल्पेश भोईर संघाची हाय शान. षटकार चौकार करती बहुचार, मिरवती मैदानी जनवाग, नाव ऐकून शान पाहुनी दुनिया होते या दंग. षटकार चौकार करती बहुचार, मिरवती मैदानी जनवाग, नाव ऐकून शान पाहुनी दुनिया होते या दंग. मोठा गाव क्रिकेट संघ, मोठा गाव क्रिकेट संघ, मोठा गाव क्रिकेट संघ, मोठा गाव क्रिकेट. बहुत बहुत शुक्रिया ओमकार राव. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत करता हूँ. सभी दर्शक यहाँ पर मौजूद हो चुके हैं, जो कि आखिरी दिन होगा इस प्रतियोगिता का. मुकाबला हम देख सकते हैं सेकंड राउंड का, जो कि आखिरी मुकाबला. इसके बाद में ड्रॉ उड़ेंगे और जिस तरह से मुकाबले की बात करेंगे, पहले बल्लेबाजी करते हुए 48 रन जोड़े और 39 रनों का टारगेट बीच मैदान के ऊपर भरोड़ी टीम के सामने. सलामी जोड़ी प्रेम पाटिल विजय भोईर, जो सलामी बल्लेबाज है. हमेशा ताकतवर बल्लेबाजी इन बल्लेबाजों के द्वारा देखने को मिले. आज फिर एक बार वही उम्मीद होगी. 49 रन का टारगेट, गेंदबाज तैयार हो चुके हैं. जल्पेश भोईर पहला ओवर, पहली गेंद, गेम ऑन. पहली गेंद टपेज लगा और यहां पर बल्लेबाज के पारी का अंत. फर्स्ट विकेट गॉन. प्रेम पाटिल बैक टू द पवेलियन.
तो इथे पहिला विकेट फर्स्ट विकेट गॉन, फर्स्ट विकेट प्रेम पाटिल जो कि 0 के ऊपर आउट हो चुके, जिनकी टीम के सामने 49 रनों का टारगेट है। और पहली गेंद के ऊपर क्या कमाल की गेंदबाजी देखने को मिली जलपेश भोईर, जिन्होंने बल्लेबाजी से भी आक्रामकता दिखाई थी। सफल हुए ऑन साइड में, इस बार गेंद को मोड़ दिया, गेंद जाती भी स्क्वायर लेग की तरफ, पर खिलाड़ी मौजूद जब तक गेंद को उल्टा फेंके मौका बना रन लेने का। और इस रन के साथ टीम का खाता खोलता इस मैदान के ऊपर 2 रनों के साथ। पहला ओवर तो पहला ओवर जारी है मैदान के ऊपर, जो कि जलपेश भोईर जिन्होंने पहली गेंद के ऊपर सफलता प्राप्त की है। इस बार हल्के तो से गेंद को हवा में खेला, खिलाड़ी दौड़े गेंद के नीचे, नहीं पहुंच पाए किरण पारिल। और इस बार गेंद जा चुकी है लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन के बाद 4 रनों के लिए। और इस बार शानदार स्ट्रोक, ताकत का इस्तेमाल किया और फेंक दिया डीप मिड विकेट बॉर्डर लाइन के ऊपर से सीधे 6 रन के लिए। लगातार बड़े स्ट्रोक देखने को मिले विनोद पांडे के बल्ले से। पहली गेंद के ऊपर चौका और ये दूसरी गेंद के ऊपर छक्का। टीम की टोटल अब बन चुकी है 1 विकेट के नुकसान पर 12 रन। तो बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति, क्या खूबसूरत शुरुआत की थी जलपेश भोईर ने, मगर उसके ऊपर जवाब भी उतना दिया अच्छा बल्लेबाज विनोद पाटिल ने। पहली गेंद के ऊपर यहां से 2 रन के साथ खाता खोला और दूसरी गेंद के ऊपर चौका, तीसरी गेंद के ऊपर छक्का और इस बार डॉट बॉल की समाप्ति। टीम की टोटल अभी भी रुका हुआ 1 विकेट के नुकसान पर 12 रन। जीत के लिए 49 रन का टारगेट मैदान के ऊपर। इस बार भी शानदार स्ट्रोक, नजाकत भरी स्ट्रोक, इस बार मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती हुई 4 रनों के लिए। ओवर की समाप्ति, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल अब बन चुकी है 1 विकेट के नुकसान पर 16 रन। तो थैंक यू डी से। पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की टोटल बन चुकी है बिल्कुल एक बड़ा टोटल बनाते हुए। पहला विकेट पहले गेंद के ऊपर गिरा था और उसके बाद में यहां पर जो आक्रामकता सिद्ध की इस मैदान के ऊपर, क्या कमाल की पारी के लिए विनोद पाटिल ने। इस ओवर की बात करेंगे तो उन्होंने 5 गेंदें खेली थी, 5 गेंदों ने उन्होंने कुल मिलाकर 16 रन की पारी के लिए। टोटल स्कोर की बात करेंगे तो 1 विकेट के नुकसान पर 16 रन। जीत के लिए अब 18 गेंदे 33 रन की आवश्यकता होगी, यानी कि अब अस्किंग रन रेट की बात करेंगे 11.00 की औसत से यहां पर 33 रन बनाने होंगे, यानी कि 18 गेंदे जीत के लिए समीकरण 33 रन की आवश्यकता। कड़ी धूप में चौथा बड़ा मुकाबला, 2 टीमों के बीच ये बड़ा मुकाबला। एक तरफ हम देख सकते हैं बिल्कुल ये मोटागांव टीम है जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 4 ओवरों में यानी कि 12.00 की औसत बरकरार रखते हुए 48 रन बनाए और 12.25 की औसत बरकरार रखनी थी, मगर पहले ओवर में कमाल की शुरुआत की, पहला विकेट गंवाया पहली गेंद के ऊपर, मगर कमाल की शुरुआत देखने को मिली विनोद पांडे की तरफ से। यह गेंद महेश बेले की पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बार और वाइड का इशारा। इस वाइड के साथ टीम की टोटल बनती हुई यहां पर 17 रन 1 विकेट के नुकसान पर। एक अधिक रन यहां से मजबूती दिला सकते बल्लेबाजी करने वाली बरौली टीम को। टीम का टोटल बन चुका है 17 रन, जीत के लिए अभी 32 रन की आवश्यकता।
ये गेंद लोवर पर टच की थी, बिल्कुल पैरों पर गिरी, डायरेक्ट हिट देने की कोशिश की थी, जो गेंद पड़ने के बाद पूरी तरह से यहाँ पर बिल्कुल गति परिवर्तन, बिल्कुल चेंज ऑफ डिलीवरी, और एक रन के साथ टीम की टोटल बनती भी 18 रन। जीत के लिए अभी भी संघर्ष की बात करेंगे तो अभी भी यह मुकाबला जीतने के लिए टीम की टोटल 18 रन बन चुके, यानी कि जीत के लिए 31 रन की आवश्यकता होगी बच्चे भी गेंदों के ऊपर। 17 गेंदे 31 रन, बड़ा मुकाबला मैदान के ऊपर। एक तरफ हम बात कर रहे हैं बिल्कुल गेंदबाजी कर रहे महेश पहले, जिन्होंने पहली गेंद वाइड फेंकी थी, दूसरी गेंद के ऊपर सिंगल पाई। कुल मिलाकर अब 17 गेंदें बची है और 17 गेंदों के ऊपर जीत के लिए समीकरण की बात करेंगे, अभी भी 31 रन की आवश्यकता। कड़ी धूप में चौथा मुकाबला बिल्कुल बात करेंगे। एक तरफ बड़ो टीम है जो एक ताकतवर टीम है, उनकी बल्लेबाजी उनकी पहचान है, मगर दूसरी तरफ यहां से गेंदबाजी की उनकी पहचान है, वो मोटा गांव टीम मैदान के ऊपर है। बिल्कुल आज नीलेश मात्रे की कमी यहां पर दिखाई दे रही है, जो कि एक बेहतरीन खिलाड़ी है, टेनिस क्रिकेट के सबसे बेहतरीन खिलाड़ी, बिल्कुल ऑलराउंड की भूमिका हमेशा अपने टीम के लिए निभाते हैं, और आज वहां पर नीलेश मात्रे की कमी महसूस करते हुए मैदान के ऊपर मोटागांव टीम की टोटल बन चुकी है 18 रन। जीत के लिए 31 रन की आवश्यकता। इस बार इनसाइडर के माध्यम से गेंद को खेला कवर बाउंड्री लाइन की तरफ, तब तक यहां पर गेंद को रोके फेंके, मौका बना यहां से रन लेने का। 3 रन, कमाल की रनिंग गुंजभी के दोनों के बीच में काफी अच्छा तालमेल देखने को मिला, और इस 3 रन के साथ टीम की टोटल अब बन चुकी यहां पर 21 रन। जीत के लिए अभी भी 28 रन की आवश्यकता होगी। 16 गेंदे 28 रन, कड़ी धूप में चलता हुआ यह रंगीन मुकाबला, जो कि दोपहर की 17 में भी कई दर्शक इस मैदान के ऊपर आ चुके हैं, उन सभी का मैं फिर एक बार स्वागत करना चाहूंगा। आज सुपर संडे सुपर मुकाबले देखने को मिलेंगे। बिल्कुल अगला मुकाबला भी बेहतरीन होगा इस मैदान के ऊपर, जो कि अगासन विपक्ष फडले के बीच होगा मुकाबला। सफल हुआ ऑन साइड में, इस बार बढ़िया लॉप किया गेंद को, और इस बार गेंद को खेला बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद जाती भी बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए। शिकलेली नव्हती का, रमणबाई अडाणी होती का, पालघरची स्टेशनापासून पाचबतीचे नाक्यापर्यंत संग दिला माये, काय गो म्हणता पालघरची स्टेशनापासून पाचबतीचे। तो बिल्कुल इस 4 रन के साथ टीम की टोटल बनती भी 25। इस बार बढ़िया जीत किया। अब इस बार हम देख सकते हैं बिल्कुल मिड विकेट की तरफ गेंद जाती भी सीधे 4 रन के लिए है, और इस छक्के ने पूरी तरह से मुकाबले में मजबूती दिलाई पूरी तरह से बड़ोडी टीम को, जिस टीम को 49 रनों का टारगेट है। अब तक टीम का टोटल बनता बा 31 रन, समीकरण बदलता बा, जीत के लिए 14 गेंदे 18 रन की आवश्यकता। तो बिल्कुल यहां पर गेंद को खेला, तब तक यहां पर 1 रन कंप्लीट किया। रन के साथ टीम की टोटल बनती भी यहां से स्कोरर बताएंगे 32 रन। तो बिल्कुल तो टीम की बात करेंगे तो यहां पर टीम की टोटल बनती भी 32 रन। जीत के लिए समीकरण की बात करेंगे तो अभी भी यहां से 17 रन की आवश्यकता बची भी 13 गेंदें, अब 17 रन की आवश्यकता। कमाल का मुकाबला मैदान के ऊपर, बिल्कुल रिवर्स खेलना चाहते थे, चूके विकेट कीपर ने मिस्टेक किया, बिल्कुल 1 रन को पर संतुष्ट होना पड़ रहा है। टीम की टोटल 2 ओवर का समाप्त होने के बाद 33 रन, अब जीत के लिए 12 गेंदे 16 रन की आवश्यकता। अगला मुकाबला पडले बनाम अगसन के बीच होगा मुकाबला, और ड्रॉ के माध्यम से सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है।
बेहतरीन इस मैदान के ऊपर जो कि आने वाला ओवर होगा, निर्णायक ओवर, जिसमें होगा फैसला होगा हार या जीत का, जिससे हम बात करेंगे इस मुकाबले के बारे में। पहली शुरुआत में काफी अच्छी बल्लेबाजी देखने को मिली, जो कि पहले ओवर में जलपेश बोई ने 16 रन दिए थे और वहां पर महेश बेले ने 70 रन कर चुके हैं। दोनों ने मिलकर 33 रन खर्च किया है। अब जीत के लिए समीकरण की बात करेंगे, केवल 16 रन की आवश्यकता। 12 गेंदे 16 रन, कड़ा संघर्ष होगा मैदान के ऊपर। आज मैंने पहले कहा कि बिल्कुल नीलेश मात्रे जिनकी कमी महसूस होती भी इस मैदान के ऊपर, मोटेगा टीम को, जो कि ओपनर बल्लेबाज, हमेशा ताकतवर बल्लेबाजी, उसके साथ में उनकी गेंदबाजी, उनकी ताकत, यानी कि आज यहां पर नीलेश मात्रे की कमी महसूस होती भी मैदान के ऊपर। तो बिल्कुल गेंदबाज तैयार, यहां पर गेंदबाजी के तैयार हो चुके हैं किरण पाटिल। पहली गेंद लॉक किया गेंद को, जिससे से गेंद पड़ने के बाद आउट स्विंग हुई, उतना ही अच्छा जवाब दिया और इस बार गेंद जाती हुई डीप मिड विकेट के ऊपर से सीधे चरण के लिए किरण पाटिल का किया स्वागत। अब मुकाबला मजबूत स्थिति में आता हुआ बरूड टीम के पक्ष में। थैंक यू डीजे विनोद पाटिल, जो कि दो चौके की मदद से 25 रन की पारी खेल रहे मैदान के ऊपर। इस बार गेंद ऑफ स्टंप की काफी बाहर निकल चुकी है, वाइड का इशारा, और इस वाइड के साथ टीम की टोटल बनती हुई अब मुकाबला पूरी तरह से मजबूत स्थिति में आता हुआ, क्योंकि 9 रन की आवश्यकता, 11 गेंदे 9 रन की आवश्यकता। यहां की गेंद थी, यहां पर कैच ड्रॉप, तब तक गेंद को रोक के फेंके, मौका बना 2 रन लेने का। अब यहां से दोनों बल्लेबाज ने ठान लिया है कि इक्का दुक्का से भी यदि रन बनेंगे तो भी यह मुकाबला यहां पर जीत सकते हैं। और बिल्कुल अब टीम की टोटल बन चुकी 42 रन, जीत के लिए केवल 7 रन की आवश्यकता, बची भी 10 गेंदों के ऊपर। सामने की तरफ खेला मिस्टामिक शोक है, खिलाड़ी जज कर रहा है, मैच बेले गेंद के नीचे, विकेट नंबर 2 मैदान से बाहर, बल्लेबाज विनोद पाटिल के पारी का अंत। थँक यू डीजे। तर याच दरम्यान आपण पाहतो आमच्या मलंगणवाडीचे सन्माननीय जितू पाडी साहेब याचा शुभागमन होत आहे, त्याचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। मोस्ट वेलकम साहेब, तुमचं स्वागत आहे या व्यासपीठावरती। एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व मलंगणचे आमचे जितू पाडी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील धर्मवीर आनंद दिगे साहेब स्मृती चषकामध्ये मी सहर्ष स्वागत करेल। तो बिल्कुल यहां पर विकेट का पतंग, जिस बल्लेबाज के बारे में बात करेंगे, 27 रन की योगदान पारी के लिए, महत्वपूर्ण पारी इस मुकाबले में विनोद पाटिल ने खेले। अब मुकाबला पूरी तरह से मजबूत स्थिति में है, क्योंकि टीम की टोटल की बात करेंगे तो 43 रन बन चुके हैं, जीत के लिए केवल 6 रन की आवश्यकता, बची हुई गेंदों के ऊपर 8 गेंदे 6 रन की आवश्यकता। आने वाली 2 गेंदें यदि डॉट फेंकेंगे, आने वाली 2 गेंदों में एक आध विकेट प्राप्त करेंगे तो फिर एक बार आखिरी ओवर में यह मुकाबला अच्छा देखने को मिल सकता है। 49 रनों का टारगेट दिया था, बिल्कुल शुरुआत काफी अच्छी दी अपने टीम को सलामी बल्लेबाजों ने। पहले पावर प्ले में 16 रन बटोरे, उसके बाद में दूसरे ओवर में 17 रन, वहां से मजबूती पाई, मगर तीसरे ओवर में किरण पाटिल कमबैक करते हुए अपने टीम के लिए, क्योंकि आखिरी गेंद है, 7 गेंदे, अभी भी 6 रन की आवश्यकता। आखिरी गेंद के ऊपर एक आध विकेट, एक आध डॉट बॉल पूरी तरह से कमबैक दिला सकते हैं मैदान के ऊपर मोटेगांव टीम को। इस बार लॉक किया, मुकाबला फिनिश, गेंद जाती हुई लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के ऊपर से सीधे 6 रन के लिए, और इस छक्के के साथ मुकाबला फिनिश किया बरूड टीम ने। तो बिल्कुल बरूड टीम जिन्होंने यह मुकाबला जीता। दोनों टीम से विनती होगी कि आप सेकेंड करके मैदान के बाहर आना आपको। अगला मुकाबला बिग पॉइंट होगा मैदान के ऊपर, जो कि पडले बनाम आगसन के बीच होगा मुकाबला। यानी कि एक तरफ हम देख सकते हैं निल्सन मडवी, करण बेडेकर, केजू मुंडे, और दूसरी तरफ स्वप्निल मात्रे, मयूर ठाकुर, राकेश कुमार कर, बिल्कुल जो कि आज आने वाले मुकाबले में। और यह मुकाबले के बारे में कहें तो बिल्कुल यह मुकाबला जीतते हुए इस मैदान के ऊपर यह मुकाबला शानदार था, मगर यहां पर बड़ी जीत हासिल की है बरूड टीम ने। और अब मैन ऑफ द मैच के हीरो बने जिन्होंने ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए 27 रन की पारी के लिए विनोद पाटिल। तो ये विनोद पाटिल
तो बिल्कुल हमारे सम्मानीय चेतन राय यहाँ पर हमारे मलंगढ़ के, वो भी यहाँ पर इस मुकाबले का लुत्फ उठाने हमारे मंच के ऊपर, उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। तो मैन ऑफ द मैच बने यहाँ पर विनोद पाटिल, जिन्होंने काफी अच्छी पारी खेली मैदान के ऊपर। तो हम मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देने के लिए आमंत्रित करेंगे चेतन राय साहब से कि आप अपने शुभ हाथों से इस खिलाड़ी को मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देकर सम्मानित करें। चेतन राय, जिनसे हम विनती करना चाहेंगे कि आप अपने शुभ हाथों से इस खिलाड़ी को मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देकर सम्मानित करें। तो बिल्कुल यहां पर मैन ऑफ द मैच हमारे चेतन राय, इनकी शुभ हाथों से दिया जा रहा है। तो बिल्कुल यहां पर मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देंगे हमारे सम्मानीय चेतन राय साहब, जिनकी शुभ हाथों से विनोद पाटिल को मैन ऑफ द मैच की ट्रॉफी देंगे। विनोद पाटिल ने शानदार पारी खेली, 27 रन की पारी खेली और बिल्कुल ताबड़तोड़ पारी खेलते हुए अपने टीम को पूरी तरह से मजबूती दिलाई। 49 रन का टारगेट था, उसमें से यहाँ पर 27 रन की पारी इस मैदान के ऊपर खेली। तो अगला मुकाबला शुरू हो रहा मैदान के ऊपर, हम देखेंगे अगरसन बनाम पडले के बीच। अगरसन टीम ने टॉस जीतकर पहले फील्ड करने का निर्णय लिया और बल्लेबाजी के लिए न्योता दिया इस मैदान के ऊपर पडले टीम को। तो चलो यहाँ पर अगरसन टीम फील्ड की रचना करे और कमेंट्री बॉक्स में फिर एक बार परिवर्तन ओमकार शेट्टी।